उषा देवीच्या 2 सुना नीलम आणि कविता. मोठी सून नीलमला 2 मुलं होती आणि कविताचं लग्न होऊन 1च वर्ष झालं होतं. नीलम घरात मोठी असल्या कारणाने घरात ती आपला रुबाब सगळ्यांवर दाखवायची. ती घरात केवळ स्वतःच म्हणणं खरं करायची. कविता, आता तू पोळ्या करू नकोस, मी बाहेर सगळ्यांना व्हेज बिर्याणी वाढलीये. पण बहिणी, आत्यांनी तर पोळी मागितली होती. आई म्हणत होत्या त्या भात खात नाहीत. मी सांगितलंय ना तुला, थांब म्हणून. आता जेव्हा हव्या असतील तेव्हा आपण पोळ्या करूयात. भाऊबीजेचा सण होता. घरात सगळी लोक आली होती. त्यामुळे स्वयंपाकघरात उषा देवीच्या 2ही सुना जेवणाची तयारी करत होत्या. नीलमने व्हेजिटेबल बिर्याणी बनवली होती आणि ती सगळ्यांसमोर आपल्या बिर्याणीचंच कौतुक करत होती. आत्या, अजून थोडी बिर्याणी घ्या ना. मला वाटतं तुम्हाला बिर्याणी आवडली नाहीये. नाही सुनबाई, तुझ्या हातचं जेवण तर मला खूप आवडतं. खूपच छान जेवण बनवतेस तू. पण मी जास्त भात खात नाही ना. थांबा वंस, मी आता पोळी मागवते. कविता, अगं कविता, पोळ्या झाल्या नाहीत का अजून? थांबा, मीच जाऊन बघून येते. उषादेवी स्वयंपाकघरात जाऊन बघतात तर कविता पोळ्या बनवण्याऐवजी शेवयांची खीर बनवत होती. उषादेवीला खूप राग आला. काय ग हे कविता, इतका वेळ झाला वंस पोळीसाठी थांबून राहिल्यात आणि तू इथं शेवयाची खीर बनवतीयेस? अगं, त्यांना आधी पोळी तर वाढायची होतीस ना. आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की त्यांच्यासाठी तू पोळी करून आण. आई, ते नीलम वहिनींनी मला. कविता, तू राहू देत, मी करते पोळ्या. आई, तुम्ही बाहेर जा, मी लवकर पोळ्या करून आणते. पहिल्यांदा कविताला जाणवलं की नीलम तिच्याबरोबर नीट वागत नाहीये. त्या दिवशी तिने ठरवलं, मोठी जाऊ असली म्हणून काय झालं, त्यांचं असं चुकीचं वागणं बरोबर नाही. आता तिला माहित झालं होतं, जेव्हाही नीलम अशी वागायची, जेव्हाही नीलम अशी लावालावी करायची, तेव्हा कविताही मागे पडत नव्हती. पण हे करताना ती आपल्या मोठ्या जाऊबाईंचा मान सन्मान मात्र नक्कीच ठेवत होती. एक दिवस उषादेवी तिची मुलगी, नातवंड आणि सुनांबरोबर बाहेर फिरायला गेली होती. आत्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्या एका दुकानात जाऊन साडी खरेदी करतात. आत्या, हा लेहंगा खूप छान आहे, किरणला तो खूप छान दिसेल. नीलम वहिनी, कविता वहिनीने जो गाजरी कलरचा रंग दाखवलाय ना, तो पण खूप छान वाटतोय. आजकाल त्या रंगाची खूप फॅशन आहे. मी खूप साऱ्या ऍक्ट्रेसेसना असा रंग घातलेला पाहिलंय. आजकाल लग्नात याच कलरचा जास्त ट्रेंड आहे. एक काम कर किरण, तू तुझ्या नवऱ्याला पण असा सेम रंग घ्यायला सांग. खूप छान ट्विनिंग दिसेल. आणि मी जी तुला पार्लरवाली सांगितलीये ना, ती खूप छान मेकअप करते. तू खूप छान दिसशील बघ या लेहंग्यात. खरंच कविता वहिनी, तू आल्यामुळे माझ्या लग्नाचं शॉपिंग अगदी खूप छान झालं. अगं, वहिनी लोक याचसाठी असतात की आपल्या नंदेची काळजी घेऊ शकतील. खरंच कविता, तुझी चॉईस खूप छान आहे. अगं रितू, या आजकालच्या मुली आहेत ना, आपल्यापेक्षा यांना जास्त कळतं. कविता वहिनी, तुम्ही माझ्याबरोबर त्या समोरच्या दुकानात पण चला. मला ना जीन्सवरचे टॉप सुद्धा घ्यायचे. मला धीरज म्हणाला होता की आपण हनीमूनला गेलो तर तू जाताना जीन्स. तुम्हाला समजतंय ना वहिनी, मला सगळं कळतंय किरण. ही सगळी शॉपिंग करताना खूप मजा येते. नीलम खूप चिडली होती कारण सगळेजण केवळ कवितालाच महत्त्व देत होते. तेव्हाच नीलमचा मुलगा आईस्क्रीमचा हट्ट धरतो. मम्मी, मला आईस्क्रीम पाहिजे, दे ना. मी सांगितलं ना एकदा नाही देणार म्हणून. त्याला का ओरडतीयेस? एवढी का चिडलीयेस त्याच्यावर? आजकाल तुला काय झालंय काय माहित. जेव्हा बघावं तेव्हा चिडचिड करत असतेस. नीलम, जरा नीट वाग. आपण मार्केटमध्ये आलोय, आपण कुणाच्या तरी दुकानात बसलोय. अगं नीलम, असू दे, लहानच आहे तो. बरं चल, तू माझ्यासाठी एक चांगली साडी बघ बरं. दे, बाळाला माझ्याकडे दे. नीलम बाळाला आपल्या सासूच्या हातात देते आणि मग त्या साड्या बघायला लागतात. काही वेळानंतर कविता आणि किरण जेव्हा शॉपिंग करून परत येतात तेव्हा सगळ्यांचं लक्ष बिट्टूवर जातं. पण बिट्टू तिथे कुठेच नव्हता. बिट्टू कुठे गेला? बिट्टू, कविता, किरण, तुम्ही दोघींनी पाहिलं का बिट्टूला दुकानातून बाहेर जाताना? नाही वहिनी, आम्हाला तर बिट्टू दुकानाबाहेर कुठेच दिसला नाही. तो जर बाजूच्या दुकानात गेला असेल तर. सगळेजण बिट्टूला शोधू लागतात पण तो त्यांना कुठेच सापडत नाही. तेव्हाच कविताच्या मोबाईलवरती एक अननोन नंबर येतो. कोण बोलतंय? काकू, मी बोलतोय बिट्टू. मी एका अंकल बरोबर थांबलोय. अंकल? बाळा, तू त्यांना फोन दे. तुमचा मुलगा माझ्याच बरोबर थांबलेला आहे. तुम्ही लवकर त्याला इथे घ्यायला या. मग या सगळ्या जणी त्या ठिकाणी पोहोचतात जिथे बिट्टू थांबलेला होता. बिट्टू, माझ्या बाळा, तू ठीक तर आहेस ना? हो आई, मी बिलकुल ठीक आहे. एक चोर अंकल मला आईस्क्रीम द्यायला घेऊन जात होते, पण दुसऱ्या अंकलला ते कळलं आणि त्यांनी त्याला खूप मारलं. तो चोर पळून गेला. बरं झालं की मी हे करत असताना त्याला पाहिलं आणि मी त्याला पकडलं. तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याला इतर कोणाचे फोन नंबर माहित नव्हते, पण त्याच्या काकीचा नंबर माहिती होता, म्हणून मी तुम्हाला लगेचच कॉन्टॅक्ट करू शकलो. तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत.
सगळेजण बिट्टूला घेऊन घरी येतात. नीलमला सगळ्या गोष्टी समजतात. काही दिवसांपूर्वी किरण बिट्टूला घेऊन मोबाईल नंबर पाठ करवत होती आणि बिट्टूला याच्यात खूप मजा येत होती. बिट्टू कविताच्या फोनवरून सारखा तिचा नंबर डायल करत होता. खेळण्यात का असे ना, पण असंच करता करता त्याला त्याच्या काकीचा नंबर खूप चांगला लक्षात राहिला. हे काय करत बसलीयस कविता? त्याचं अभ्यासाचं वय आहे आणि तू त्याला मोबाईल शिकवत बसलीयस. चल बिट्टू. नीलमला सगळं आठवतं आणि तिला स्वतःची खूप लाज वाटते. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आय एम सॉरी कविता, मला माफ कर. मी तुला नीट समजू शकले नाही. तू सगळ्यांची किती छान काळजी घेतेस. वहिनी, सगळ्यांची काळजी घेणं हे तर माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही पण किती चांगले आहात. माझी किती काळजी घेता तुम्ही. मम्मी भूक लागलीये. बरं, आता सगळेजण घरी येतील. तुम्ही दोघी लवकर स्वयंपाक करून घ्या. माझ्या या बिट्टूला पण खूप भूक लागलीये. वहिनी, मला असं वाटतं तुम्ही पटकन कुकर लावून घ्या आणि मी दुसऱ्या गॅसवर पोळ्या करते. मग आपण एकत्रच जेवायला बसूया. आत्या, किरण, तुम्ही पण जेवण करूनच जा आता. हो हो सुनबाई, खूप जोराची भूक लागलीये. जाग नीलम, लवकर कुकर लावून घे तू. आणि कविता, तू पोळी बरोबर ते लाल मिरचीचं जे लोणचं घातलंयस ना, ते पण नक्की वाढ. ते खूपच छान झालंय लोणचं. हो हो सुनबाई, लवकर स्वयंपाक करा आता. नीलम वहिनी, या साडीवरती चप्पल छान दिसेल की सँडल? याच्यावर तर हीलवाली चप्पलच छान दिसेल. काहीही म्हणा, वहिनींच्या हातचा भात तर खूपच छान झाला होता. एक एक शीत मोकळं झालं होतं. वहिनी, मला पण असा भात शिकायचाय. तू मला शिकवशील ना असा मोकळा भात करायला? हो, मला पण शिकायचंय. मग असंच हसत खेळत गप्पा मारत या दोघी जावा आनंदाने राहू लागल्या. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.